19 फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती जागतिक स्तरावर जागतिक प्रेरणा दिन म्हणून साजरी व्हावी या उद्देशानं मावळा कोल्हापूर फाउंडेशनच्या वतीनं 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मिरजकर तिकटी इथं होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात 16 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानं होणार आहे। 17 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता वादळवाट हिंदवी स्वराज्याची गोष्ट संताजी धनाजीची या महानाट्याचं उद्घाटन होऊन प्रयोगाचं सादरीकरण होणार आहे। 18 फेब्रुवारीला महानाट्याचा प्रयोग तर 19 फेब्रुवारीला सकाळी 10:10 शिवजन्मकाळ सोहळा पार पडणार आहे। याच दिवशी दरवर्षी देण्यात येणारा मानाचा मावळा जीवनगौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहे। यंदाचा पुरस्कार परखड आणि निर्भीड विचारांचे प्रवर्तक तथा अभिव्यक्ती चॅनलचे संस्थापक रवींद्र पोखरकर यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। 4 दिवसीय शिवजयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, तसंच 19 फेब्रुवारीला घराघरात, गल्लीत आणि गावात भगवे झेंडे आणि पताका लावून शिवजयंती उत्साहात साजरी करावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। दरवर्षीप्रमाणे मावळा कोल्हापूर फाउंडेशनच्या माध्यमातून मिरजकर तिकटी येथे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असते। महानाट्याच्या स्वरूपात व पारंपरिक वाद्य असू देत किंवा लाठीकाठीसारखे कार्यक्रम करून शिवजयंती ही उत्साहात साजरी केली जाते। तशीच यावर्षी देखील 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। तर मावळा कोल्हापूरची एक परंपरा आहे की महानाट्याची, शिवजयंतीला महानाट्याची परंपरा हे करणारं मावळा कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं एकमेव असं मंडळ आहे ज्यांनी सुरुवात केली। तर यावर्षीच्या नाटकाचं स्वरूप असं आहे की हिंदवी स्वराज्याची वादळवाट संताजी धनाजींची। तर या महानाट्याचे शो हे 17, 18, 19 असे 3 दिवस 4 शो होणार आहेत। तसेच 19 फेब्रुवारीला सकाळी महाराजांच्या पाळण्याचं पूजन होणार आहे व संध्याकाळी परत महानाट्याचं सुरुवात होणार। तर यावर्षी जो मावळा कोल्हापूर दरवर्षी जो पुरस्कार देत असते तो यावर्षीचा पुरस्कार रवींद्र पोखरकर यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। हे निर्भीड पत्रकार आहेत व त्यांच्या पत्रकारीच्या माध्यमातून आज त्यांनी जे सामाजिक सलोखा राखत लोकांची जागृती करण्याचं काम केलेलं आहे, तसेच समाजात त्यांनी बऱ्याच प्रकारच्या चांगल्या स्वरूपाचं काम केलेलं आहे। यासाठी यावर्षीचा मावळा पुरस्कार रवींद्र पोखरकर यांना देण्यात येणार आहे। यावेळी बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, योगेश घोरपडे, युवराज पाटील, अजित हरुगले, बंडू जाधव, सतीश पोवार, उदय जोशी, विशाल मोरे, उदयसिंग देसाई, दीपक घाटगे, विनोद भालकर, संतोष माळी, हर्षल खावणे आदी उपस्थित होते।